जागतिक महिला दिनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आली अस्मिता लीग स्पर्धा। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात पत्रकारांशी साधला दिलखुलास संवाद। जागतिक महिला दिनानिमित्त खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यातर्फे आदर्श महिलांचा सन्मान सोहळा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचा सुवर्ण महोत्सव सोहळ्याला मंत्री आठवलेंची उपस्थिती। जागतिक महिला दिनानिमित्ताने रविवार दिनांक 8 मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे, माय भारत धुळे जिल्हा कार्यालय, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद धुळे, साई संस्था अंतर्गत धुळे जिल्ह्यात कार्यरत खेलो इंडिया फुटबॉल सेंटर धुळे व धुळे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धेचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। अस्मिता लीग अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुलात 8 मार्च रोजी सकाळी 9 वाजता 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर धावणे व फनी गेम स्पर्धा घेण्यात आल्या। धावण्याच्या स्पर्धेसाठी 13 वर्षाआतील आणि 13 ते 18 वर्ष असे 2 गट करण्यात आले होते। फनी गेम स्पर्धेअंतर्गत रस्सी खेच, संगीत खुर्ची व इतर मजेशीर शर्यती घेण्यात आल्या। फनी गेम स्पर्धा 18 वर्षावरील फक्त मुली व महिलांसाठी होती। या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट महिलांचा खेळामध्ये सहभाग वाढविणे, शारीरिक सुदृढतेला प्रोत्साहन देणे आणि सक्रिय जीवनशैलीची संस्कृती रुजविणे हे होते। खेलो इंडिया योजनेचा महिला खेळांना प्रोत्साहन देणारा हा महत्त्वाचा घटक आहे। महिला व मुलींच्या ॲथलेटिक्समधील सहभागाला प्रोत्साहन देणे, भारतीय खेळ प्राधिकरण, साई व माय भारत आणि राज्य सरकारमधील समन्वय मजबूत करणे, महिलांमध्ये आरोग्य व तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धा आयोजनाचा हेतू होता। स्पर्धेतील विजेत्या मुली व महिलांना महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, मुख्याध्यापिका अपर्णा पाटील, प्रभा परदेशी, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील व माय भारत धुळे जिल्ह्याचे युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आलं। सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। सर्व सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती। स्पर्धकांनी आधार कार्ड, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा सरकारमान्य जन्मदाखल्याचा पुरावा ही कागदपत्रे स्पर्धास्थळी जमा केल्यानंतर त्यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला। या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील व माय भारत धुळेचे जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मैडम, अस्मिता लीग खेलो इंडिया के तहत एक इनिशिएटिव है जिसमें कि देश के विभिन्न जिलों में एथलेटिक्स स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, इस प्रकार के स्पोर्ट्स टूर्नामेंट का आयोजन किया जाता है, जिससे कि महिला वर्ग में ये स्पोर्ट्स की प्रति जागरूकता बढ़ी जाए, फिटनेस की जागरूकता बढ़ाई जा सके। अस्मिता लीग की शुरुआत 2001 में हुई थी और उसके बाद से 2500 से भी ज़्यादा बार इस कार्यक्रम का आयोजन अभी तक किया जा चुका है, जिसमें लगभग 3 लाख से अधिक छात्राओं ने, महिलाओं ने इस कार्यक्रम में भाग लिया है। इसी के तहत आज 8 मार्च महिला दिवस के उपलक्ष्य में धुले जिला में इस कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर की एथलेटिक्स स्पर्धाओं का आयोजन किया जा रहा है, जिसमें कि छात्राएं भाग लेकर के न केवल स्पोर्ट्स के प्रति उनकी रुचि बढ़ेगी बल्कि फिटनेस का भी एक संदेश इसके माध्यम से उनको दिया जा रहा है। सभी छात्राओं का, महिलाओं का मैं स्वागत करता हूं और उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री भारत सरकार तथा RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे दिनांक 7 मार्च रोजी धुळे दौऱ्यावर आले होते। या दरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली। आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला। केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणाच्या योजनांची समाधानकारक अंमलबजावणी सुरू असल्याचं आठवले यांनी सांगितलं। भाजप सरकार योग्य प्रकारे काम करीत असून जोपर्यंत भाजपाचं सरकार आहे तोपर्यंत मी मंत्रिपदी कायम राहील। मला 6व्यांदा संसदेत जाण्याची संधी दिल्याबद्दल भाजपा व मित्रपक्षांचा आभारी असल्याचं देखील आठवले म्हणाले। या पत्रपरिषदेला ज्येष्ठ दलित नेते वाल्मिक दामोदर, रमेश मकासरे, प्रभाकर जाधव,
RPIचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्राध्यापक बाबा हातेकर, मणिबाबा खैरनार यांच्यासह RPI नेते उपस्थित होते. ज्याच वेळेला संसदेमध्ये गेलेला मी असण्याची शक्यता आहे. म्हणजे असं 6 वेळेला काही कोणी गेलेलं नाही. पण ठीक आहे, संसदेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी देशभराशी संवाद साधता येतो. देशाच्या समस्या त्या ठिकाणी मांडता येतात. देशाच्या समस्या समजून घेऊन आपणाला त्याच्यावर उपाययोजना करता येतात. आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणूनही मी माझी कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी यशस्वी केलेली आहे आणि मला समाज कल्याणाचा चांगला अनुभव आहे. समाजाचं कल्याण केल्याशिवाय आपले कल्याण होत नाही आणि आपल्या कल्याणासाठी समाजाचं कल्याण नित्य आवश्यक असतं. ज्या समाजाने आपणाला मोठं केलेलं आहे, ज्या कार्यकर्त्यांच्या मुळे आज मी दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेलो आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची कृपा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद यामुळे मला दिल्लीपर्यंत जाता आलेलं आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले आणि मला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. एक तर ज्या सरकारमध्ये मी आहे त्या सरकारचं व्हिजन आहे सबका साथ सबका विकास. 2047 पर्यंत ज्या वेळेला देशाच्या आझादीची शताब्दी साजरी करण्यात येईल त्यावेळेला आपला देश फार उंच अशा जागेवर पोचलेला असेल. एक काळ असा होता की भारताबद्दल तेवढी आपुलकी अनेक देशांना नसायची. पण या 11.5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारत देशाबद्दल मोठं अट्रॅक्शन वाढलेलं आहे. भारत हा इकॉनॉमीमध्ये 4 नंबरवर आलेला आहे. सध्या अमेरिका नंबर 1 ला आहे, 2 नंबरला चायना आहे, 3 नंबरला जर्मनी आहे आणि 4 नंबरला 6 महिन्यापूर्वीच आपला देश 4 नंबरच्या इकॉनॉमीवर आलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. जागतिक महिला दिनानिमित्ताने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांच्या वतीनं दिनांक 8 मार्च रोजी आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल आर्किड महासागर येथे हा सन्मान सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी मंचावर दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा नयन कुंवर रावल, भाई नगराळे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, प्रवीण चौरे, साबीर शेख, शुभांगी पाटील, जोसेफ मलबारी, प्राध्यापक शरद पाटील, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, पितांबर महाले, बाबा हातेकर, रमेश शेखंडे, किरण जोंधळे, गायत्री जयस्वाल, प्रमोद सिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह विविध क्षेत्रात कर्तबगारी बजावणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. एक जर काम करायचं आणि पुरा परिवार त्याच्यावरती टाकायचा. आणि मी अमेरिकाला गेली, लंडनला गेली. आपली भारतीय संस्कृतीला इतका मान देतात कशामुळे की आपली संस्कृती फार श्रेष्ठ आहे आणि ती आपल्या भारतीय महिलांना बघून खूप आनंदित होतात. तर जिथं वंदे मातरम म्हटलं गेलेलं आहे, वंदे मातरम अशा महिलांना वंदे मातरम केलेलं आहे जिथं देवी देवतामध्ये श्री लक्ष्मी, श्री विष्णू असं वर्णन केलं गेलेलं आहे. तर श्री काली असं वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणून आपली संस्कृती जपून आपण पुढे जायचं असतं आणि आजच्या काळाची गरज आहे की आजच्या महिलांनी शिक्षण हे घ्यायलाच पाहिजे. कारण की जीवनामध्ये माहीत नाही आपल्यामध्ये कशी परिस्थिती बितते आणि मग आपण कोणावरती अवलंबून राहत नाही. आपली संस्कृती जपून आपण पुढे जायचं असतं. आता मी त्या नगरपालिकामध्ये 74 तास नाही नगरसेविका किंवा नगराध्यक्ष आणि ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि मी धार्मिक फार आहे. माझं म्हणजे मी सकाळी 3:30-4 वाजता उठून माझी ध्यान धारणा
करते, पूजापाठ करते आणि परत मी मग कुठेतरी निघते. कुठेही असू द्या, अमेरिका असू द्या, लंडन असू द्या, कुठेही असू द्या, माझी संस्कृती मी विसरत नाही. आणि संस्कृती ही मुलांना लहानपणी आपल्या आई वडिलांकडूनच मिळते. कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये हा कार्यक्रम स्त्रियांचा सन्मान, त्यांना हक्क देण्यासाठी, त्यांना समानता देण्यासाठी या ठिकाणी केला जातो. आणि जगभर विविध उपक्रम, विविध कार्यक्रम महिलांच्या संदर्भामध्ये हे केले जातात. 8 मार्च 1908ला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या साधारणतः 1500 महिला यांनी त्या ठिकाणी त्या रस्त्यावर आल्या. त्यांनी संप पुकारला की त्यांना कामाचे तास जास्त होते, त्या मानाने मोबदला कमी होता, मतदानाचा अधिकार नव्हता. त्याच्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर 2 वर्षांनी 1910ला क्लारा झेटकिन या समाजवादी कार्यकर्त्या होत्या. त्यांनी कोपनहेगन येथे परिषद घेतली आणि त्या ठिकाणी ठराव केला की जागतिक महिला दिन 8 मार्चला हा झाला पाहिजे. आणि युनायटेड नेशन 1956 पासून 8 मार्च जागतिक महिला दिन हा संपूर्ण जगात आपण साजरा करतो. तर आजचा हा सन्मान आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामधल्या नगराध्यक्षा असतील, नगरसेविका आहेत, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, स्पोर्ट्स आणि त्याचप्रमाणे बचत गट असतील, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा हा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याच्यामध्ये लेखिका पण आहेत. आणि आपण जे काही कार्य केलेलं आहे तर ते खूप आहे. आणि यामधून निश्चितपणे एक ज्येष्ठांकडून तिची थाप आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आपला जो आदर्श आहे तो इतर महिला त्या ठिकाणी आणि त्याचा सन्मान करतो. मला असं मानलं हरकत नाही. एवढं सोपं नसतं, खरं सांगतो. हे सगळ्यांनाच 5-10 लग्न असतात, तरी ते सगळे थांबलेत, हजर राहिलेत. एक गोष्ट सांगेल की शोभाताईचं खासदार म्हणून आल्या त्यावेळेस हा मतदारसंघ, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात मला काही लक्ष घालण्यास सांगितलं होतं, त्याच्यात हा मतदारसंघ होता. आणि या धुळे मतदारसंघामध्ये कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पुढचा प्रश्न होता. खरं सांगतो, वाटेला तर आला आमच्या ह्याच्यात, पण द्यायचं कोण त्याच्यात आम्ही चाचपणी करीत होतो. पण जरा अडचणच वाटत होती, म्हणजे कोण आता द्यायचं, कसं कोणतं द्यायचं. काहींना विचारून पाहिलं ते तर हसायला लागले, काँग्रेसचं घ्यायचं म्हणजे. इथपासून काही सुरुवात होती. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की असं विचारावं शोभाताईंना ना का कोण देता येईल तिकडं थोडं, कारण शोभाताईंचं माहेर तिकडं, सासरं तिकडं, याच मतदारसंघात आणि ते विचारत असताना माझ्या लक्षात म्हणजे असं वाटलं, आपण त्याला विचारतो आपण, त्यांनी 4दा नावं सांगितले, हे पहा ते पहा ते पहा, पाहता पाहता कळालं की माहेर याच मतदार, सासरं या मतदारसंघात. आणि बोलता बोलता त्या बोलून गेल्या, धुळ्याला मीच पालकमंत्री होते. म्हणलं आता काय, माझ्या आणखी काही गोष्टी लक्षात आल्या. म्हणलं हे सासूरवाडी इकडं जे माहेर इकडे पालकमंत्री राहिले नाही, खानदेशी थोडी येते बोलता बोलता की बरं खानदेशी बोलून ते जमतं त्यांना. म्हणजे तसं काय जमती त्यांना. म्हणलं आता म्हणजे मला बरंच असं एक नंतर म्हटलं की अरे आणखी एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? आणखी एक, कायम सगळे नाशिकवाले म्हणत असतात की शोभाताई इतकं नशिबान कोणीच नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय देवपूर धुळेचा सुवर्ण महोत्सव सोहळा दिनांक 7 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा RPI पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या या मेळाव्याला मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे,
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, RPI नेते रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, संस्थेचे चेअरमन महेंद्र अशोक निळे, सचिव शशिकांत पाटील, ॲडव्होकेट जितेंद्र निळे, नालंदा निळे, प्राचार्य डॉक्टर विजय बहिरम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं. मेळाव्यात मंत्री रामदास आठवले यांनी केलेली शीघ्र काव्यरचना साऱ्यांच्याच पसंतीस पडली. मेळावा यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. अनेक वेळेला आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे भेटण्यासाठी, आपणाला भेटण्यासाठी प्रत्येक वेळेस आलेलो आहे आणि आमच्या चळवळीला त्यांचं अत्यंत चांगलं मोठं सहकार्य धुळ्यामध्ये मिळालेलं आहे. आमचे संजय पगारे होते, प्रेमांना होते, अनेक कार्यकर्ते आज आपल्याकडे नाही. सगळेजण माझ्या पाठीमागं अनेक वस्तीतले लोक माझ्या पाठीशी आहेत. कारण जय भीम होता माझ्या गाठीशी, मका राहणार नाही तुम्ही माझ्या पाठीशी. कुठेही गेलो तरी जय भीमचा नारा देतात. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्राचा नारा महाराष्ट्राचा. ज्या ज्या वेळेला संसदेमध्ये बोलण्याची संधी मिळते त्या वेळेला मी जय भीम हा नारा मी त्या ठिकाणी देत असतो. नारा म्हणजे जय भीम म्हणतो. जय भीम नसता तर मला माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा राज्यसभेवर घेऊन शकत नव्हते. मी 3 वेळेला काँग्रेसच्या अलायन्समध्ये मी लोकसभेमध्ये होतो. 4थ्या वेळेला शिर्डीमध्ये जाऊन मी तिथे हरलो. निवडणूक म्हटलं की हरणं दिसत असतं. डॉक्टर सुभाष भामरे साहेब सुद्धा यावेळेला आमच्यासोबत दिल्लीला यायला हवी होती. विरोधकांनी असा प्रचार केला की संविधान बदलणार आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सरकार, नरेंद्र मोदींचं सरकार बदलणार आहे, तुमचं आरक्षण जाणार आहे, अशा पद्धतीचा चुकीचा प्रचार साऱ्या देशामध्ये झाला आणि लोकांनी त्याचं की संविधान बदलत आहे. आम्ही होतो की संविधान कोणीच बदलत नाही. बाब आला तरी बाबाचं कोणीच बदलत नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.